नमस्कार मित्रांनो, स्वराज्य जॉब्समध्ये तुमचे स्वागत आहे. बघा मित्रांनो, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन उनाई मेडिसिनमार्फत ही ॲडव्हर्टाइजमेंट निघालेली आहे मित्रांनो. आणि म्हटलं तर सेंट्रल गव्हर्नमेंटची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि याच्यामध्ये म्हटलं तर ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पोस्ट आहेत मित्रांनो. परंतु आपण ग्रुप सी या पोस्टबद्दल माहिती बघणार आहे मित्रांनो, कारण की त्या एनी ग्रॅज्युएट किंवा 10वी किंवा 12वी पोस्ट आहे. स्टेनोग्राफर, UDC, LDC आणि ड्रायव्हर, MTS पण पोस्ट आहे मित्रांनो. आणि फीजबद्दल पण या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे मित्रांनो. याची तुम्हाला अर्जाची लिंक कुठे भेटेल, शेवटची तारीख किती आहे, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो. ही आहे ती ऑफिशियल ॲडव्हर्टाइजमेंट बघू शकता. सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन उनाई मेडिसिन, मिनिस्ट्री ऑफ आयुष मंत्रालय अंतर्गत मित्रांनो हा मात्र ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आहे, तुम्ही इथे बघू शकता. फॉर्मची सुरुवात बघा मित्रांनो, 1 जुलैला फॉर्मची सुरुवात झालेली आहे आणि 31 जुलै म्हटलं तर शेवटची तारीख आहे मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता. हा मित्रांनो ऑनलाईन प्रकारे फॉर्म राहणार आहे. या ऑनलाईन फॉर्मची जे लिंक आहे मित्रांनो, मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही ते बघू शकता. त्यामध्ये लिंक दिलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, मी आधीच तुम्हाला सांगितलं ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रकारच्या पोस्ट आहेत मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, मी आधीच सांगितल्याप्रमाणे या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या सर्व प्रकारच्या पोस्ट आहेत मित्रांनो. ग्रुप ए आणि ग्रुप बी म्हटलं तर मित्रांनो एक्सपिरियन्सच्या बेसवर पोस्ट आहेत खूप साऱ्या. तुम्ही याची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता कुठल्या पोस्टसाठी कुठली पात्रता आहे मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, आपण आता ग्रुप सी या पोस्टबद्दल बोलणार आहे. पहिली पोस्ट आहे म्हटलं तर फार्मासिस्ट, नंतर आहे सोशल वर्कर, यांना पण थोडा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर रेडिओग्राफर, यांना पण एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. ज्या पोस्ट एनी ग्रॅज्युएटर आहे त्या पोस्टबद्दल आपण आता माहिती बघणार आहे. सर्वात पहिली पोस्ट आहे म्हटलं तर स्टेनोग्राफर बघू शकता, म्हणजेच 19 नंबरची पोस्ट आहे. म्हणजे याच्या आधी मित्रांनो 18 पोस्ट आहे ती इथे. बघा जागा किती आहेत, 7 जागा आहेत. वयमर्यादा म्हटलं तर बघा 28 वर्ष वयमर्यादा आहे. आणि इथे पात्रता बघा मित्रांनो, 10वी चालेल आणि सोबतच म्हटलं तुम्हाला शॉर्ट ट्रान्स पाहिजे आणि टायपिंग पण पाहिजे, कारण की तुमचं डिक्टेशन होईल मित्रांनो. म्हणजे स्टेनोग्राफरवाले मुलं किंवा मुली हा फॉर्म भरू शकतात. बघा मित्रांनो, सर्वात मोठी पोस्ट म्हटलं तर UDC अप्पर डिव्हिजन क्लर्क. याच्यामध्ये भरपूर जागा आहेत, टोटल 31 जागा आहेत मित्रांनो. आणि वयमर्यादा बघू शकता 27 वर्ष वयमर्यादा आहे. आणि कॅटेगरी वाईज सूट दिलेली आहे मित्रांनो. आणि बघू शकता मित्रांनो, फक्त एनी ग्रॅज्युएट मागितलेले आहे. कुठे कुठे या पोस्टला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असतो मित्रांनो, परंतु इथे फक्त एनी ग्रॅज्युएट आहे, म्हणजे ज्यांचं फक्त ग्रॅज्युएशन झालेलं आहे तो पण हा फॉर्म भरू शकतात. नंतरची पोस्ट आहे म्हटलं तर लोअर डिव्हिजन क्रिकेटर बघू शकता, 26 जागा आहेत. भरपूर जागा आहेत मित्रांनो. इथे पण वयमर्यादा बघू शकता 18 ते 27 वर्ष वयमर्यादा आहे मित्रांनो. आणि बघा फक्त 12वीच्या बेसवर पोस्ट आहेत. आणि इथं तुम्हाला फक्त टायपिंगचं नॉलेज म्हणजेच तुमचा टायपिंग स्पीड असायला हवा मित्रांनो, कुठल्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे. नंतरची पोस्ट आहे मित्रांनो, बघू शकता स्टाफ ड्रायव्हर पोस्ट आहेत. इथे 4 जागा दिलेल्या आहेत मित्रांनो. वयमर्यादा दिलेली आहे बघा 18 ते 25 वर्ष. आणि म्हटलं तर हे 10वीच्या बेसवर पोस्ट आहे मित्रांनो. तुमच्याकडे लायसन असायला पाहिजे आणि कुठलाही 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे मित्रांनो. बघा नंतरची पोस्ट आहे सर्वात महत्त्वाची MTS पोस्ट आहे मित्रांनो. भरपूर जागा आहेत, 43 जागा आहेत मित्रांनो. आणि वयमर्यादा बघू शकता 18 ते 25 वर्ष वयमर्यादा आहे. आणि फक्त 10वीच्या बेसवर आहे, कुठल्याही प्रकारचा एक्सपिरियन्स चालणार नाही मित्रांनो इथं. आणि ITI पण असेल तरी चालेल, म्हणजे 10वी किंवा ITI. मित्रांनो, अशा प्रकारे टोटल ग्रुप सीच्या पोस्ट होत्या. सर्वात महत्त्वाची UDC, LDC आणि MTS ही एनी ग्रॅज्युएटर किंवा 10वी किंवा 12वी पोस्ट आहे मित्रांनो. तर हा फॉर्म नक्की भरा. बघू शकता मित्रांनो, प्रत्येक पोस्टची इथे सिलेक्शन मेथड दिलेली आहेत. कुठल्या पोस्टला कुठल्या प्रकारे एक्झाम कंडक्ट करणार आहे मित्रांनो. आणि सर्व म्हटलं CBT बेस्ड राहील मित्रांनो. आणि याची संपूर्ण PDF जी आहे मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याच्यामध्ये सिलेबस पण उल्लेख आहे मित्रांनो, आणि कशा प्रकारे एक्झाम पॅटर्न होईल ह्याचा पण उल्लेख आहे. बघूया मित्रांनो, फीजबद्दल बोलायचं झालं तर बघा ग्रुप सीसाठी आपण बघणार आहे. ग्रुप बी आणि ग्रुप एसाठी पण इथे फीज दिलेली आहे मित्रांनो, ते तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघू शकता. ग्रुप सीसाठी बघा मित्रांनो, सर्व कॅटेगरीसाठी ग्रुप सीसाठी 500 रुपये ही म्हटलं तर प्रोसेसिंग फीज आहे मित्रांनो. आणि म्हटलं तर एक्झाम फीज बघा मित्रांनो, कुणाला सूट आहे आणि कोणाला नाही आहे. रिझर्व आणि OBC कॅन्डिडेटला मित्रांनो 800 रुपये फीज आहे. आणि बघा सूट कोणाला SC ST PWD आणि EWS आणि वुमेनना मित्रांनो सूट दिलेली आहे. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचे बघा कुठे कुठे एक्झाम होणार आहे हे पण उल्लेख दिलेला आहे. नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, गुवाहाटी या ठिकाणी मित्रांनो तुमची एक्झाम होणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात मुंबई हे पण अवेलेबल दिलेलं आहे मित्रांनो.
अशा प्रकारे ही ॲडव्हर्टाइजमेंट होती मित्रांनो. ग्रुप सीच्या पोस्ट आहे मित्रांनो, ज्या 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशनवर आहे. खूप कॉम्पिटिशन कमी असते, तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्या मित्रांनो. अशाच नवीन अपडेटसाठी स्वराज्यला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.